ईश्वरपूर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई. मोटरसायकलीचे सायलेन्सर जप्त करत त्यावरून फिरवले रोड रोलर. ईश्वरपूर शहरामध्ये नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि अवैध बदल केलेल्या मोटरसायकल सायलेन्सरवर पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान आवाज करणाऱ्या मोटरसायकलचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. जप्त केलेले सायलेन्सर आज नष्ट करण्यात आलेले आहेत आणि या मोहिमेमुळे शहरातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश लावण, ग्रेड PSI मोहिते, तसेच पोलीस कर्मचारी यादव, शरद बावडेकर, सलमान मुलानी, सचिन मोरे, निलेश पुणे, रवींद्र बनसोडे आदींनी सहभाग घेतला होता. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की वाहनांमध्ये अवैध बदल करू नयेत आणि नियमांचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्यानं करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर, ईश्वरपूर डिव्हिजनचे माननीय SDPO अरुण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर वाहतूक शाखा यांच्या मार्फतीने ईश्वरपूर शहरामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती आम्ही कारवाई करत आहोत. त्याच अनुषंगाने ईश्वरपूर शहरामध्ये ध्वनी प्रदूषण करणारे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत, ज्याच्यामुळे रुग्ण, शाळेतील विद्यार्थी, इतर नागरिकांना ज्याचा त्रास होत होता, अशा भरपूर तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या बुलेट चालकांनी त्यांचे सायलेन्सर मॉडिफाईड करून लावले होते, ज्यांच्यामुळे खूप त्रास होत होता, असे सर्व सायलेन्सर आम्ही बऱ्यापैकी काढून घेऊन त्याच्यावर रोलर फिरवून ते नष्ट केलेले आहेत. यापुढे देखील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत ते लोकांनी काढून घ्यावेत, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. आमच्या कारवाई अशीच यापुढेही चालूच राहील. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.